नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे पूर्णाजीने अर्जुनला इमोशनल ब्लॅकमेल केलेलं असतं आणि आपल्या आजारपणाचं इथे आता कारण करून तिने अर्जुनकडून वचन घेतलेलं असतं की तो प्रियाबरोबर लग्नाला तयार आहे. त्याने आता वचन दिल्यानंतर त्याच वेळेला सायली तिथे आलेली असते आणि तिने आपल्या डोळ्यांसमोर इथे अर्जुनला पूर्णाजीला वचन देताना बघितलेलं असतं. त्यामुळे सायलीला या गोष्टीचा खूप जास्त त्रास होतो. ती आता रडतच घरी येते आणि कुसुमताईला हे सगळं सत्य सांगते. कुसुमताई म्हणत असते की प्रियासारखी मुलगी त्या घरामध्ये गेली तर काय होईल, अर्जुनला तर शिक्षा झाल्यासारखंच होईल. तेव्हा सायली म्हणते काहीही झालं तरीसुद्धा प्रियाला त्या घरामध्ये मी सून म्हणून जाऊ देणार नाही आणि अर्जुन सरांची बायको तर मुळीच नाही. तेव्हा इकडे आता काय करायचं या गोष्टीचा विचार करत असतानाच ज्या वेळेला इथे अर्जुन आणि प्रियाचा जबरदस्तीने साखरपुडा ठरवलेला असतो आणि त्याच साखरपुड्याच्या दिवशी प्रतिमा आणि कुसुमताई येऊन खूप मोठ्या सत्याचा उलगडा करतात. पूर्णाजीने प्रतिमाला जे वचन दिलेलं असतं की मोठे झाल्यानंतर अर्जुन आणि तन्वीचं लग्न होईल, मी तुला वचन देते की मी तन्वीला माझ्या घरची सून करून घेईन. हे वचन आता पूर्ण करण्यासाठी इथे पूर्णाजी एका वेगळ्याच मुलीबरोबर अर्जुनचं लग्न लावून देत असते. ज्या मुलीबरोबर लावून द्यायला हवंय ती मुलगी तर ती नाहीच आहे. तर इकडे आता सायली हीच खरी तन्वी आहे या सत्याचा उलगडासुद्धा त्याच दिवशी होणार असतो. असा काही पुरावा प्रतिमा घेऊन येते. तो पुरावा दाखवल्यानंतर पूर्णाजी प्रियाचं आणि अर्जुनचं ठरलेलं लग्न मोडून सायलीचा नातसून म्हणून स्वीकार करते. तर असा कुठला पुरावा इथे साखरपुड्याच्या दिवशी प्रतिमा आणि कुसुमताई दोघीजणी येऊन सादर करतात आणि त्यामुळे इथे आता अर्जुन आणि प्रियाचं ठरलेलं लग्न मोडतं, आजच्या भागामध्ये सविस्तरपणे आपण बघूया. तर इथे प्रेक्षकांनो प्रिया सुभेदारांच्या घरीच राहत असते, कारण तिला काही करून सायली आणि अर्जुन या दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचं असतं आणि ते तेव्हा शक्य होणार असतं जेव्हा इथे प्रिया सुभेदारांच्या घरी राहून सुभेदारांचे कान भरून त्यांच्या मनातून सायलीची जागा बाजूला करून त्यांच्या मनामध्ये स्वतःची जागा तिला निर्माण करायची असते आणि इथे सायलीबद्दल त्यांच्या मनामध्ये विष पेरायचं असतं. आणि हे करत असताना इकडे प्रिया या गोष्टीची सुद्धा काळजी घेत असते की तिथे रविराज काका आणि प्रतिमा दोघेसुद्धा असायला नको, कारण तेव्हा त्यांच्या नजरेमध्ये मी पडते की काय, माझी इमेज डाऊन होते की काय, या गोष्टीची तिला भीती असते. त्यामुळे प्रिया एकटीच सुभेदारांच्या घरी राहत असते आणि रविराज काका आणि प्रतिमा इथे त्यांच्या स्वतःच्याच घरी राहत असतात. मात्र इथे प्रिया जेव्हापासून सुभेदारांच्या इथे येते तेव्हापासून तिचा फक्त एकच अजेंडा असतो, काही करून अर्जुनबरोबर लग्न करायचं आणि सुभेदारांच्या घरची सून व्हायचं. आणि त्यासाठी तिने अतोनात प्रयत्न केलेले असतात. म्हणजे अगदी तिला जे हवं आहे ते मिळवण्यासाठी तिने खालची पातळीसुद्धा आता पकडलेली असते. तेव्हा इकडे पूर्णाजीच्या तब्येतीची सुद्धा तिने इथे आता गाय केलेली नसते. तब्येतीचं खोटं नाटक करून तिने हॉस्पिटलमध्ये पूर्णाजीला ॲडमिट केलेली असते, फक्त आणि फक्त अर्जुनकडून लग्नाचं वचन घ्यायचं असतं म्हणून. त्यामुळे इथे प्रियाने अगदी अतोनात प्रयत्न केलेले असतात, काही करून अर्जुनबरोबर लग्न करायचं आहे आणि त्या दिशेने तिने जी वाटचाल केलेली असते त्याच्यामध्ये ती अजिबात कुणालाही येऊ देत नसते. पण आता एका व्यक्तीची त्याच्यामध्ये एंट्री झालेली असते आणि ती व्यक्ती म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही तर प्रतिमा. तर इथे नकळतपणे आता आपल्या मुलीची बाजू ही प्रतिकाने दरवेळेप्रमाणे घेतलेली असते. इथे प्रतिमाच अशी व्यक्ती आहे जी इथे अर्जुन आणि प्रियाचं ठरलेलं लग्न मोडून ती खऱ्या अर्थाने इथे खऱ्या तन्वीला आणि अर्जुनला एकत्र आणण्याचं काम करते आणि पूर्णाजीने जे प्रतिमाला वचन दिलेलं असतं त्या वचनाला खऱ्या अर्थाने न्याय मिळवून देते. ते कसं काय ते आता आपण बघूया. तर प्रेक्षकांनो प्रिया सुभेदारांच्या घरी राहायला जाते तेव्हा तिला काही कपडे हवे असतात आणि त्यामुळे तिने प्रतिमाला सांगितलेलं असतं की माझी बॅग भरून ड्रायव्हरबरोबर सुभेदारांच्या घरी माझ्या कपड्यांची बॅग पाठवून दे. तेव्हा इकडे प्रतिमा तिचे काही कपडे आता बॅगमध्ये भरून पाठवून देणार असते आणि आता बरेच दिवस प्रिया तिथे राहत नसल्यामुळे तिचं कपाटसुद्धा ती लावायला घेते.
तर इकडे प्रेक्षकांनो आता कपाट लावत असताना प्रिया विसरून गेलेली असते की त्या कपाटामध्ये तिने काही असे पुरावे ठेवलेत ते जर कुणाच्या हाती लागले तर सगळ्यांना सत्य कळेल की ही जी प्रिया म्हणून आपल्या घरामध्ये तन्वी बनून आलेली मुलगी आहे ही खरी तन्वी नाही आहे, तर ही प्रिया मधुकरच आहे, एक फ्रॉड मुलगी आहे जे आपल्याला फसवण्यासाठी तिने या घरामध्ये एंट्री घेतलेली आहे. पण प्रिया आता अर्जुनबरोबर लग्न करायच्या नादामध्ये सगळं काही विसरून जाते आणि ती प्रतिमाला आपले काही ड्रेसेस आणायला सांगते. त्यामुळे इथे आता कपाटामध्ये सगळीकडे आता शोधाशोध करत असताना कपडे लावून ठेवत असताना प्रतिमाला एक फोटो दिसतो. तो फोटो तिच्या पायाजवळ खाली पडतो आणि तो फोटो दुसरा तिसरा कुणाचा नसून तो लहानपणीच्या सायलीचा फोटो असतो. जेव्हा सायली इथे आता 6-7 वर्षांची असते तेव्हाचा तो काढलेला फोटो असतो. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो जेव्हा हा फोटो आता प्रतिमाच्या हाती लागतो तेव्हा प्रतिमा तो फोटो बघते आणि पाठीमागे त्याच्या एक तारीख लिहिलेली असते आणि ती तारीख म्हणजे अर्जुनच्या वाढदिवसाची तारीख असते. ज्या तारखेला इथे आता सायली मधुभाऊंना भेटलेली असते आणि त्या फोटोच्या मागे सायलीचं नाव लिहिलेलं असतं आणि ज्या दिवशी भेटलेली असते त्या दिवसाची तारीख. तेव्हा प्रतिमा तो फोटो उचलते आणि सायलीचा फोटो बघितल्यानंतर तिला आपल्या लहानपणीच्या तन्वीची आठवण होते. तिला आता ते लहानपणीच्या तन्वीचे आवाज ऐकू येतात. आई आई म्हणून तिच्या मागे मागे फिरायची, आई मला लाडू दे ना, हे सगळे शब्द तिच्या कानावरती पडायला लागतात आणि पाठीमागे तर सायली लिहिलेलं असतं. तेव्हा प्रतिमा म्हणते की या प्रियाच्या कपाटामध्ये सायलीचा फोटो काय करतोय. त्याच्या पाठीमागे तर सायली आणि एक तारीखसुद्धा लिहून ठेवलेली आहे. तेव्हा इकडे आता प्रतिमाला आधीच प्रियावरती संशय असतो. तिला असं वाटत असतं की प्रिया ही माझी मुलगी नाही आहे, सायली ही माझी मुलगी आहे असं सातत्याने तिला वाटत असतं. जे बॉन्डिंग तिचं सायलीबरोबर आहे ते प्रियाबरोबर कधीच झालेलं नसतं आणि प्रियाचा हा कपटी स्वभाव प्रतिमाला अजिबातच आवडत नसतो. सायलीचा जो स्वभाव आहे तो लहानपणीच्या तन्वीबरोबर मॅच होतो आणि त्यामुळे जी आपुलकी आणि जो जिव्हाळा प्रेमळपणा तिला सायलीबरोबर जाणवतो तो प्रियाबरोबर कधीच जाणवलेला नसतो. त्यामुळे तो फोटो बघितल्यानंतर तिच्या मनामध्ये असंख्य प्रश्न निर्माण होतात की हा फोटो नक्की कुणाचा आहे, हा प्रियाचा आहे की सायलीचा फोटो आहे. तेव्हा तिला आपल्या शंकेचं निरसन करायचं असतं आणि तिला माहिती आहे प्रियाला जर हा फोटो दाखवला तर आपल्याला खरं उत्तर मिळणार नाही. त्याच्यामुळे मला आता सायलीची भेट घ्यायची आहे आणि म्हणूनच इथे आता प्रतिमा ठरवते की सायलीला भेटायला जायचं. तेव्हा प्रतिमा सायलीच्या मोबाईलवरती फोन करते आणि तो फोन उचललेला असतो कुसुमताईने. तेव्हा प्रतिमा म्हणते कशात तुम्ही कुसुमताई, आणि व्यवस्थितरित्या दोघींची विचारपूस होते. तेव्हा प्रतिमा विचारते की सायली कशी आहे. त्याच्यानंतर ती म्हणते की सायली तर एकदम व्यवस्थित आहे, तुम्हाला बोलायचं आहे का, काही महत्त्वाचं काम आहे का. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की माझं महत्त्वाचं काम आहे, मला सायलीला भेटायचं होतं, मी भेटू शकते का. तेव्हा कुसुम म्हणते मग या ना घरी तुम्ही भेटायला, तुम्ही बरेच दिवस आमच्याकडे आलासुद्धा नाहीत. तेव्हा प्रतिमा म्हणते ठीक आहे मी दुपारीच तिथे येते. प्रतिमा आता सायलीला भेटायला आलेली असते आणि प्रेक्षकांनो तिथे आल्यानंतर मधुभाऊ असतात आणि कुसुमताईसुद्धा असते. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की मला एक फोटो भेटला आहे आणि तो फोटो मला तुम्हाला दाखवायचा आहे. तिला बघितल्यानंतर तुम्ही कुणाचं नाव घेता हे मला जरा ऐकायचं होतं. तेव्हा आता प्रतिमा आल्यानंतर इथे सायलीला भेटते, तिची विचारपूस करते, कुसुमताईला भेटते. विचारपूस झाल्यानंतर प्रतिमा म्हणते की हा फोटो बघा. तो फोटो बघितल्या सायलीच्या चेहऱ्यावरती स्माईल येतं. मधुभाऊ म्हणतात की हा फोटो तर माझ्या साऊ बाळाचा आहे, हा तुमच्याकडे काय करतोय. साऊ बाळाचा आहे म्हणाल्यानंतर इथे प्रतिमाच्या डोक्यामध्ये लगेच क्लिक होतं की मला जो आलेला संशय आहे तो अगदी बरोबर आहे. म्हणजे हा फोटो प्रियाचा नसून, हा फोटो तन्वीचा नसून, हा फोटो आहे सायलीचा, लहानपणीच्या सायलीचा. तेव्हा प्रतिमा म्हणते की मला वाटलंच होतं, एवढा निरागस चेहरा तर सायलीचाच असू शकतो. लहानपणापासून चेहऱ्यावरती तुझ्या निरागसपणा जो आहे ना तो आत्तापर्यंत तसाच टिकून राहिला आहे. तेव्हा इकडे मधुभाऊ म्हणत असतात पण हा माझ्या साऊ बाळाचा फोटो तुमच्याकडे काय करतोय. तेव्हा प्रतिमा म्हणते की हा कपाटामध्ये होता, पण कुणाच्या कपाटामध्ये माहिती आहे का, हा प्रियाच्या कपाटामध्ये होता, म्हणजे तन्वीच्या. तेव्हा इकडे कुसुमताई म्हणते पण त्या तन्वीने सायलीचा फोटो तिच्या कपाटामध्ये कशाला ठेवला होता. अशी तर तिच्याबरोबर कधीच ती व्यवस्थित बोललीसुद्धा नाही आहे. लहानपणापासून तिच्याबरोबर भांडत आली आहे, तिचा रागराग करत आली आहे आणि अचानक तिने तिचा फोटो तिच्या कपाटात का ठेवला होता.
तेव्हा प्रतिमा म्हणते, तुम्हाला माहिती आहे का, त्या तन्वीने सगळ्यांना सायलीचा फोटो हा तिचा फोटो म्हणून सगळ्यांना दाखवलेला आहे. तेव्हा इथे कुसुमताई म्हणते की अजिबात नाही, हा फोटो तर माझ्या सायलीचा आहे, हा प्रियाचा फोटो असू शकत नाही. प्रिया लहानपणी अशी कुठे दिसायची, ती आता जशी दिसते ना तशीच ती लहानपणीसुद्धा दिसायची. तेव्हा इकडे प्रतिमा म्हणते, मग या सगळ्या मागचं नक्की कारण काय असू शकतं. कारण मला तर आता दाट शक्यता वाटते की ही मुलगी जी आहे ना प्रिया, ही खरी तन्वी नाही आहे. कारण ती मला माझी मुलगी वाटतच नाही. अगदी पहिल्या दिवसापासून जे मला सायलीबद्दल वाटतं ते त्या मुलीबद्दल मला कधीही वाटलेलं नाही आहे. आणि ही तारीख का टाकली आहे, तर मधुभाऊ म्हणतात की या दिवशी माझी साऊबाळ मला भेटली होती. तेव्हा तिच्या गाडीचा अपघात झाला होता आणि तेव्हा मला माझी सायली बाळ भेटली होती. तेव्हा इथे प्रतिमाला आता मधुभाऊंनी सगळी गोष्ट सांगितलेली असते की कशा पद्धतीने इथे सायली त्यांना भेटते आणि नंतर त्यांनी तिच्या सगळ्या आठवणी जपून ठेवलेल्या असतात. तिचा फोटो काढून ठेवलेला असतो. कारण सायली जेव्हा भेटलेली असते तेव्हा एका श्रीमंत घरातली आहे हे मधुभाऊंना माहिती असतं आणि कधी ना कधीतरी तिचे आई वडील तिला शोधत इथपर्यंत येतील, म्हणून त्यांनी तिच्या आठवणी आणि तिचा फोटो काढून ठेवलेला असतो, जेणेकरून लहानपणीचा फोटो दाखवल्यानंतर ते सायलीला ओळखतील, अशा रीतीने तो काढलेला फोटो असतो. तेव्हा इकडे आता सायली म्हणते की हा फोटो तुमच्याकडे काय करतोय. तेव्हा प्रतिमा म्हणते की मी हा तुम्हाला दाखवायला आले होते की हा फोटो बघितल्यानंतर तुम्ही कुणाचं नाव घेता, तुम्ही सायलीचं नाव घेता की तन्वीचं. तेव्हा इकडे सगळ्यांनी तर सायलीचंच नाव घेतलेलं असतं, कारण तो फोटो सायलीचाच असतो. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते की याचा अर्थ माझी मुलगी कदाचित तूसुद्धा असू शकतेस. कारण का, प्रिया आत्तापर्यंत जे तिचं वागणं आहे ती एक नंबरची खोटाडी आहे आणि हे सत्य मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. जरी तू माझी तन्वी नसलीस तरीसुद्धा प्रिया माझी तन्वी नाही आहे, हे मात्र खरं. त्यानंतरला साखरपुड्याच्या दिवशीच इथे आता प्रतिमा खूप मोठ्या सत्याचा उलगडा करणार असते. ती म्हणते की सायली, तूसुद्धा तयार होऊन ये. तुझं अर्जुनवरती किती प्रेम आहे हे मी माझ्या डोळ्याने बघितलं आहे, पण तू अर्जुनला सांगितलंस का. तेव्हा सायली म्हणते की हो, मी सांगितले अर्जुन सरांना की माझंही त्यांच्यावरती प्रेम आहे. पण आता पूर्णाजीने अर्जुन सरांना वचनामध्ये अडकवून ठेवलं आहे आणि त्यांनी प्रियाबरोबर लग्न करायला सांगितलं आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते, तू नको काळजी करू, प्रियाबरोबर अर्जुनचं लग्न कधीच होणार नाही. त्या मुलीबरोबर अर्जुनसारख्या मुलाचं लग्न कधी व्हायलासुद्धा नको, कारण ती चांगली मुलगी नाही आहे. तेव्हा कुसुमताई म्हणते की आमच्याकडे आश्रमातलं रजिस्टरसुद्धा आहे. जर कोणी काही प्रश्न विचारले तर त्याच्यामध्ये प्रिया जेव्हा भेटली होती ना तेव्हाचं सगळं वर्णन करून ठेवले, ती तारीख वगैरे सगळं काहीच आहे. तेव्हा इकडे साखरपुड्याची तयारी झालेली असते. सुभेदार किल्लेदार दोन्ही कुटुंब सामील झालेले असतात आणि प्रिया तयार होऊन आल्यानंतर इकडे आता कुसुमताई म्हणते की प्रिया, काय गं, तू तन्वीच आहेस ना, की प्रिया मधुकरच आहेस, की तू प्रिया मधुकर पण नाही. तेव्हा इकडे प्रिया म्हणत असते, कुसुमताई असं का बोलतेस तू, नक्की काय तुला करायचं आहे, ते काय तमाशा करायला आलीस का, सायलीबरोबर अर्जुनचं लग्न झालं नाही म्हणून. तेव्हा इकडे कुसुमताई म्हणते, त्या दोघांचं लग्न झालं आहे, ते दोघेजणं खरे नवरा बायको आहेत, तुला माहिती आहे का. पण तू खरोखर इथे तन्वी आहेस ना, की हे सुद्धा खोटं बोलली आहे सगळ्यांबरोबर. प्रियाच्या चेहऱ्याचा रंग उडतो. तिला असं वाटतं कुसुमला काही माझ्याबद्दल कळले की काय, आणि इथे आता ती काही तमाशा वगैरे करते की काय. तेवढ्यातच इकडे आता प्रतिमा येते आणि म्हणते की पूर्णाजी, अगं तू हा फोटो बघितलास का, कुणाचा आहे हा फोटो. तेव्हा पूर्णाजी म्हणते की हा फोटो तर माझ्या तन्वीचा आहे ना, तन्वीचा आहे हा फोटो. तेव्हा इकडे पूर्णाजीला प्रतिमा विचारते, तू कसं काय ओळखलंस, कारण हा फोटो थोडासा मोठा आहे ना, म्हणजे अगदी 8-9 वर्षांचा. तेव्हा पूर्णाजी म्हणत असते, तरीसुद्धा मी माझ्या तन्वीच्या चेहऱ्याचा जो निरागसपणा आहे ना, जो लहानपणी होता तोच तर या फोटोमध्ये दिसतोय. तेव्हा इकडे आता पूर्णाजीचा आणि त्याचबरोबर लहानपणीच्या तन्वीचा फोटो हॉलमध्ये लागलेला असतो आणि तो फोटो जेव्हा कुसुमताई बघते तेव्हा ती म्हणते की अच्छा, म्हणजे ही तुमची तन्वी आहे का. आणि फोटोमध्ये त्या तन्वीला बघितल्यानंतर पूर्णाजी म्हणत असते की एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का, जी लहानपणीची तन्वी तुम्ही बोलताय ना ती प्रिया नाहीच आहे. लहानपणीची तन्वी, तिचा फोटो तर सायलीच्या फोटोसारखा आहे, कारण मी तिचा फोटो बघितला आहे. लहानपणीची तन्वी ही सायलीच असू शकते, प्रिया नाही. आणि हा फोटो तुम्ही बघा, प्रिया हा तुझा फोटो आहे का, लहानपणी तू अशी दिसायचीस. तेव्हा प्रिया म्हणते, हो मग, हा तर माझाच फोटो आहे. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते की तुला काय करायचं आहे, इथे तमाशा करायला आलीस का, माझं लग्न मोडायला आलीस का.
तेव्हा प्रतिमा म्हणत असते की पूर्णाजी, तू बघितलास का हा फोटो? हा लहानपणीच्या तन्वीचा फोटो आहे. मधुभाऊ, कुसुमताई, सायली हे सगळेजण म्हणत आहेत की हा सायलीचा फोटो आहे आणि हा प्रियाने तिच्या कपाटामध्ये ठेवला होता. तुला माहिती आहे ही खरी तन्वी नाही आहे, ही कुणीतरी फ्रॉड मुलगी आहे. अगं लहानपणी ही अशी दिसायचीच नाही. ज्या दिवशी मधुभाऊंना सायली भेटली होती त्या दिवसाची तारीख या फोटोवरती आहे आणि ही खरी तन्वी आहे हे मधुभाऊंनी सांगितले. त्यांनी आपल्या तन्वीला लहानाचं मोठं होताना बघितले, तशी प्रियालाही बघितले. मग ते खोटं कसं काय बोलू शकतात? ही मुलगी खोटं बोलून आपल्या घरामध्ये आलेली आहे. ही खरी तन्वी नाही आहे. जर सायली तन्वी नाही आहे तर ही प्रिया तर अजिबातच नाही आहे. तेव्हा इकडे आता पूर्णाजी म्हणत असते, हे खरं आहे का? तेव्हा प्रतिमा म्हणते, अगदी हे खरं आहे. मी एक शब्दसुद्धा खोटं बोलत नाही आहे. हिचं वागणं बोलणं मला अजिबात तन्वीसारखं वाटत नाही. तुला हिच्याबरोबर आपल्या अर्जुनचं लग्न करायची खरंच काही गरज नाही आहे. नंतर पछतावा करण्यापेक्षा आत्ताच काय तो निर्णय घे. तेव्हा इकडे आता पूर्णाजीने प्रियाचं आणि अर्जुनचं ठरलेलं लग्न हे मोडलेलं असतं. ती म्हणते नाही होणार हे लग्न, कारण मला कुठल्याही पापाचं धणी व्हायचं नाही आहे. त्यामुळे इथे आता सायलीलाच सून म्हणून पूर्णाजीने स्वीकारलेलं असतं.